तुम्ही जर वय 35 ते 55 वयोगटातले मराठी पुरुष असाल, स्वतःला फक्त एक प्रश्न करा. तुमच्याकडे जी चारचाकी गाडी आहे, त्या चारचाकी गाडीचं तुम्ही दर 8,000 ते 10,000 किलोमीटर नंतरनं व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग करता का? करता ना? नाही केलं तर काय होणार आहे? गाडी अशी डगमगायला लागते, गाडीचा बॅलन्स जायला लागतो. मग मला सांगा, असं काय कारण आहे ज्या कारणामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मागचे कित्येक वर्ष झाले हा सायटिकाचा पेन, टाईट हिपचा पेन, स्पाईनचा प्रॉब्लेम आणि नाही ते प्रॉब्लेम घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य असंच पुढे खेचत चाललेलं आहात? का तुम्ही रोजच्या रोज स्वतःवरती 10 मिनिटं इन्व्हेस्ट करायला तयार नाही आहात? आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या पेनमधनं बाहेर यायचं आहे आणि जर सुरुवात करायची तुमच्या ह्या पेन फ्री लाईफसाठी, माझ्याबरोबर ह्याच व्हिडिओवरती रोजच्या रोज येऊन 10 मिनिटं फक्त तुम्हाला फुल बॉडी मोबिलिटी ट्रेनिंगवरती इन्व्हेस्ट करायचे. रेडी असाल? खाली कमेंटमध्ये लिहा गेम ऑन आणि स्वतःबरोबर स्वतःची अकाउंटेबिलिटी मेंटेन ठेवण्यासाठी त्याच तुमच्या कमेंटवरती रोज येऊन तुम्हाला लिहायचं आहे डे 1 डन, डे 2 डन, डे 15 डन, डे 30 डन. 30 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं बेस्ट आणि एकदम पेन फ्री शरीर मिळू शकतं. चला सुरुवात करूयात. पहिलं व्हेरिएशन ते म्हणजे कॅट अँड कॅमल. ह्या पोझिशनला यायचं आहे तुम्हाला. 3 सेकंद होल्ड करायचे. श्वास इथं तुम्हाला आत घ्यायचा आहे, राऊंड करा, श्वास बाहेर, कॅमल. मी थोडं फास्ट करतोय कारण व्हिडिओमध्ये आपल्याकडे टाइम कमी असतो. तुम्हाला प्रत्येक रिपिटेशन 3-3 सेकंद होल्ड करायचं आहे. दुसरा व्हेरिएशन चाइल्ड पोज मोबिलिटी. इथून तुम्हाला मागे बसायचं, दोन्ही हातांना पुढं स्ट्रेच करायचं, 3 सेकंद इथं होल्ड आणि पुढं झुकायचं पुन्हा. प्रत्येक व्हेरिएशनचे तुम्हाला करायचे 10 रिपिटेशन आणि 3-3 सेकंद एकेका रिपिटेशनला होल्ड करायचं आहे. तिसरं व्हेरिएशन ते म्हणजे हिप रोटेशन. या पोझिशनमध्ये आल्यानंतर ना तुमच्या पायाला एका वरती उचलायचं. वरती उचलल्यानंतर 90 डिग्रीतला अँगल मेंटेन ठेवा. इथनं त्याला बाहेर घेऊन जायचं आहे. इथं पुन्हा तुम्हाला 3 सेकंद होल्ड, खाली 3 सेकंद. चौथं व्हेरिएशन म्हणजे ह्या तुमच्या लोअर बॅकनी जे तुम्ही त्रासतायत त्याच्या स्ट्रेंथनिंगसाठी एक हात आणि एक पाय तुम्हाला वरती असा उचलायचा. 3 सेकंद होल्ड आणि खाली. दुसरी साईड 3 सेकंद होल्ड आणि मग खाली. पाचवं व्हेरिएशन ते म्हणजे झेड शेप ट्रान्झिशन. तुमच्या आउटर थाईजला ओपन अप करण्यासाठी या पोझिशनमध्ये बसा. असं दोन्ही पायांना एका साईडला टर्न करा. चांगलं स्ट्रेच फील करा तुमच्या अप्पर आउटर थाईजला. इथून दुसरीकडे 3 सेकंद, दोन्ही साईडला 10 रिपिटेशन. त्यानंतरनं 6वं व्हेरिएशन निपुल टू द चेस्ट. खाली झोपल्यानंतरनं दोन्ही पायांना छातीकडे खेचायचं आहे. 3 सेकंद इथं होल्ड करा, श्वास बाहेर, खाली जाऊ देत, इथं श्वास आतमध्ये. 7वं व्हेरिएशन ह्या लोअर बॅकला ओपन अप करण्यासाठी एक पाय वरती उचला, दोन्ही हात टायगर टी शेपमध्ये. इथून ह्या पायाला रोटेट करा असं. 3 सेकंद होल्ड, इकडं ओपन करा, 3 सेकंद होल्ड. लास्ट व्हेरिएशन सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे तुम्हाला एका कुशवर झोपायचं आहे. असं एका कुशवर झोपल्यानंतरनं वरच्या पायाला फक्त असं किक करायची आहे 30 ते 40 डिग्रीच्या अँगलमध्ये. इथं वरती तुम्ही 3 सेकंद होल्ड करणार, खाली या. ह्या साईडचे 10, ह्या साईडचे 10. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. तुमच्याशी मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलतो.